नमस्कार. आज आपण SIR मॅपिंगमध्ये इन्युमरेशन फॉर्म्स म्हणजेच EF फॉर्म कसा भरायचा आहे त्याबद्दल माहिती बघणार आहोत. हे फॉर्म तुम्हाला म्हणजेच मतदारांना BLO मतदान केंद्रीय स्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन देतील. हा फॉर्म तुम्हाला भरून स्वाक्षरीसह त्यांना माघारी एक फॉर्म द्यायचा आहे. 2 प्रतीमध्ये फॉर्म असतील. एक फॉर्म BLO स्वतःकडे ठेवतील आणि एक फॉर्म पोचपावती म्हणून तुम्हाला म्हणजेच नागरिकांना मतदारांना ते माघारी देतील. आता यामध्ये यापूर्वी तुम्ही मॅपिंग केलं असेल. मॅपिंग करताना BLOनी मॅपिंग, अनमॅपिंग आणि ॲनोमली असे 3 टप्प्यात त्यांचं मॅपिंग झालं. म्हणजेच ज्यांचं करेक्ट मॅपिंग झालं त्यांचं मॅपिंग झालेलं असेल ग्रीन कलरमध्ये. अनमॅपिंग जे व्हाईट कलरमध्ये राहिले असतील त्यांचं अजून मॅपिंग झालं नाही. आणि ॲनोमली म्हणजेच ज्यांचं मॅपिंग झालं होतं ग्रीन कलरमध्ये परंतु त्यांना ॲनोमली असं एरर आला आहे. जो की एरर त्यांचं काय कारणास्तव एज एरर असेल किंवा त्यांनी चुकीच्या व्यक्तीसोबत मॅपिंग केलं असेल त्याच्यामुळे आलेलं आहे. आता तुम्हाला इन्युमरेशन फॉर्म भरताना या सर्वांचाच म्हणजेच जे मतदार आहेत त्या मतदारांचा सरसकट इन्युमरेशन फॉर्म्स तुम्हाला भरून जमा करायचं आहे. त्यांचीच नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत अशी चर्चा आहे. तर यामध्ये तुम्हाला जेव्हा इन्युमरेशन फॉर्म तुम्हाला मिळेल त्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला भरायचं आहे कसा, तर फॉर्ममध्ये तुम्हाला सुरुवातीला मतदाराचा तपशील असेल. यामध्ये तुमचं नाव असेल, तुमचा पत्ता असेल, त्याच्यानंतर तुमचं जे मतदान केंद्र असेल त्याचं नाव तपशील असेल. त्याच्यानंतर QR कोड आहे. हा QR कोड स्कॅन केल्यानंतर BLOसाठी हा खास आहे. BLOनी हा QR कोड स्कॅनच्या ॲपमध्ये स्कॅन केला ॲटोमॅटिक तुमचा फॉर्म ते ऑनलाईनसुद्धा भरू शकतील. त्याच्याकडला फोटो आहे बघा आणि त्याच्याकडला सध्याचा फोटो लावा. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचा चालू फोटो पण तुम्हाला पेस्ट करायचा आहे. त्यामध्ये तुमचे जे BLO आहेत हे BLO कोण आहेत किंवा त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. तुम्हाला जर काय तांत्रिक अडचणी असतील किंवा फॉर्म कसा भरायचा माहीत नसेल तर तुम्ही BLOना विचारून फॉर्म भरू शकता. आता या फॉर्ममध्ये तुम्हाला जो महत्त्वाचा टप्पा भरायचा आहे हा टप्पा आहे. ही जे कॉलम्स आहेत हा कॉलम अतिशय महत्त्वाचा आहे. हा जनरल कॉलम आहे. म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये 2 कॉलम दिसतील बघा. एक हा आहे आणि एक पलीकडचा. लेफ्ट आणि राईट तुम्ही जर पकडलं तर यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हा लेफ्ट मानू, हा राईट मानू. तर लेफ्टचा कॉलम आहे हा कोणी भरायचा आहे? ज्या मतदारांनी 2002ला वोटिंग केलं आहे. म्हणजेच ज्यांचं नाव 2002च्या यादीमध्ये असेल त्यांनी डावीकडचा फॉर्म भरायचा आहे, उजवा फॉर्म भरायचा नाही. आणि तसेच ज्या मतदारांचं नाव, ज्या व्यक्तींचं नाव 2002मध्ये नव्हतं, ज्यांचं आत्ता आहे, 2ला वोटिंग केलं नसेल त्यांनी किंवा त्यांचं नाव 2002च्या यादीमध्येच नव्हतं त्यांनी राईट साईडचा कॉलम भरायचा आहे. त्यांनी लेफ्ट साईडचा कॉलम भरायचा ना, तो ब्लँक ठेवायचा आहे. तर असे हे 2 पद्धत आहेत, एक लेफ्ट आणि राईट. तुम्हाला कळलं असेल. मी पुन्हा सांगतो. ज्यांचं 2002च्या यादीमध्ये नाव आहे त्यांनी ही बाजू भरायची आहे, ही बाजू ब्लँक ठेवायची आहे. आणि वाईस वर्सा ज्यांचं 2002च्या यादीमध्ये नाव नव्हतं त्यांनी ही बाजू भरायची आहे, ही ब्लँक ठेवायची आहे. फॉर्म भरताना कशी भरायची तुम्हाला सुरुवातीला सांगतो की यामध्ये मतदाराचे नाव म्हणजेच त्या मतदाराचं नाव असेल, ओळखपत्र क्रमांक 2002चा जर असेल तर टाका, नसेल तर ब्लँक ठेवलं तरी चालेल. नातेवाईकाचे नाव तुमचं नाव टाकू शकता स्वतःचं किंवा तुमच्या घरच्यांचं किंवा आईवडिलांचं टाका. नाते जर तुम्ही तुमचंच नाव या ठिकाणी रिपीट केलं तर इथं तुम्ही सेल्फ म्हणजे स्वतः टाकू शकता, स्वतः असं म्हणून टाका. आणि जिल्हा, राज्य, मतदारसंघाचं नाव, मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक ही सर्व जी माहिती आहे ही तुम्हाला 2002च्या यादीमधील माहिती टाकायची आहे. ज्यांची नावे 2002च्या यादीमध्ये आहेत त्यांनी. तसंच ज्यांची नावं प्रोजेनी म्हणून ॲड झाले असतील, ज्यांची माहिती किंवा नावं 2002मध्ये नव्हती त्यांनी राईट साईडची बाजू भरायची आहे. यामध्ये भरताना नावामध्ये तुम्हाला नातेवाईकांचं तपशील टाकायचं आहे. नातेवाईकाचं म्हणजे तुमच्या आई किंवा वडिलांचं नाव टाका, ज्यांचं 2002ला वोटिंग असेल त्यांचं. ओळखपत्र क्रमांक असेल तर टाका, EPIC ID किंवा डॅश ठेवा किंवा ब्लँक ठेवा. नातेवाईकांचं नाव तुम्ही परत आई वडिलांचं नाव टाकू शकता किंवा आजी आजोबांचं. नाते मेन्शन करा की ते तुमचे कोण आहेत. जे नाव टाकले ते आय या ठिकाणी ते आई आहे, वडील आहेत, आजोबा आहेत का आजी, मेन्शन करा नाते ठिकाणी. जिल्हा, राज्य, मतदारसंघाचं नाव पुन्हा एकदा, संघ क्रमांक, यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक
ही जी माहिती आहे ही त्या व्यक्तीची, म्हणजे आपण ज्यांची माहिती नाव टाकलेलं आहे, ज्यांचं 2002मध्ये नाव होतं, त्यांची माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे 2002ची. थोडक्यात काय की मतदाराचं नाव या ठिकाणी योजनेमध्ये येणार नाही, त्यांची नातेवाईकांचा तपशील या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर तिसरा जो टप्पा आहे किंवा खालचा जो पार्ट आहे, यामध्ये हा जो कॉलम आहे हा सर्वच्या सर्व मतदाराचा आहे, म्हणजेच वोटरचा आहे. त्यामध्ये जन्मतारीख असेल, आधार क्रमांक ऐच्छिक आहे, मोबाईल क्रमांक कंपल्सरी द्या, जेणेकरून तुम्हाला BLO काय अडचण आली तर सांगतील. त्यानंतर वडिलांचं नाव, पालकांचं नाव, ओळखपत्र क्रमांक असल्यास टाका, आईचे नाव टाकायचं तुम्हाला कंपल्सरी. जे उपलब्ध असल्यास किंवा जे लागू असल्यास लिहिलं आहे ते तुमच्याकडे नसेल तरी चालेल, परंतु जे बाकीचे आहेत ते तुम्हाला कंपल्सरी भरावे लागणार आहेत. त्यानंतर कुटुंबातील कोणत्याही एका प्रौढ सदस्याची स्वाक्षरी किंवा डावा अंगठा असेल ठसा. आणि त्यानंतर शेवटी BLO म्हणजेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची स्वाक्षरी या ठिकाणी असणार आहे. आणि हा संपूर्ण फॉर्म भरलेला या ठिकाणी फोटो असेल. संपूर्ण फॉर्म भरलेला तुमच्याकडे कॉपी ठेवतील ते नागरिकांकडे आणि एक कॉपी BLO त्यांच्या स्वतःकडे जमा करतील. तर अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे. यामध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तसेच ज्या BLOनी त्यांची मॅपिंग याआधी जी मार्च महिन्यापासून किंवा चालू ह्या वर्षी याच्या अगोदर मॅपिंग केलेलं आहे, अनमॅपिंग राहिलेलं आहे किंवा ॲनोमली आहेत, ही तुम्हाला यादी कुठे सापडेल त्याचीसुद्धा लिंक मी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. ते व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जावा, त्या लिंक. अशा प्रकारे हा QR ओपन होईल. तुम्हाला लॉग इन करायच्या अगोदर तुमचं जे BLO ॲप आहे त्याच्यावर ECNET नावाचा ऑप्शन आहे बघा, सगळ्यात शेवटी असेल मे बी होम पेजला लॉग इन केल्यानंतर. SRचा जो ऑप्शन येतो आपल्याला, त्याच्यात खालीच ECNETचा ऑप्शन असेल, तिथं क्लिक केल्यानंतर स्कॅन QR कोडचा ऑप्शन येतो. तो स्कॅनचा ऑप्शननुसार हा QR कोड स्कॅन करा. ॲटोमॅटिक तुमच्या मोबाईलमध्ये लिस्ट पब्लिश केली जाईल. त्यामध्ये तुम्ही SIR म्हणजे थोडक्यात मॅपिंग जे तुम्ही अगोदर केलेलं आहे त्याची यादी संपूर्ण नावनी आहे तुम्ही काढू शकता. लिंक कमेंट बॉक्समध्ये बी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला EF फॉर्म भरायचा आहे आणि BLOकडे जमा करायचे. 29 जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म जमा करायचे आहेत. त्यानंतर 5 ऑगस्टला त्यांची प्रारूप यादी म्हणजेच ड्राफ्ट यादी पब्लिश होणार आहे. त्यांच्यामध्ये ज्यांचं नाव नसेल त्यांचं हिअरिंग ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये घेतलं जाईल, सुनावणी घेतली जाईल. त्या सुनावणीवेळेस त्यांना स्वतःला तिथं त्या नागरिकांना डॉक्युमेंट घेऊन जावं लागणार आहे. डॉक्युमेंट कोणतं घ्यायचं तर आपल्याकडे ही जी यादी आहे त्यामध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगितले आहेत डॉक्युमेंटपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन हिअरिंगच्या म्हणजे सुनावणीच्या वेळेस तुम्हाला जावं लागणार आहे. सुनावणीची यादी ते वेबसाईटला पब्लिश करतील. ऑगस्ट-सप्टेंबरला तुमची सुनावणी लागली जाईल. ज्यांचं नाव ड्राफ्ट यादीमध्ये नसेल त्यांचं डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तिथं पुरावा सादर करणार आहेत. किंबहुना ज्यांची 2002ची कोणतीच माहिती अवेलेबल नाही किंवा सापडत नाही त्यांनासुद्धा हिअरिंगला जावं लागणार आहे. तर ही माहितीपैकी कोणते डॉक्युमेंट तयार ठेवा, तुम्हाला जावं लागू शकतं. तसेच ज्यांना ॲनोमली एरर आले आहेत BLOसाठी, त्या ॲनोमली एररसाठी सुद्धा हे डॉक्युमेंट तुम्हाला त्यांच्याकडून म्हणजेच नागरिकांकडून BLO तुमचे कलेक्ट करतील. तर हे डॉक्युमेंट तयार ठेवा जेणेकरून तुमचं नाव यादीमधून वगळता कामा नये. हिअरिंगच्या वेळेस म्हणजे सुनावणीच्या वेळेस तुम्हाला हे डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे कोणते एक, आणि ते तुम्हाला सादर करायचं आहे. त्यानंतर ऑक्टोबरला तुमची म्हणजेच आपल्या सर्व महाराष्ट्राची फायनल मतदार यादी पब्लिश होईल. त्यामध्ये सर्व प्रोसेसमधून जे पार पडतील नागरिक किंवा मतदार त्यांची नावे असणार आहेत आणि तेच नागरिक मतदान करू शकणार आहेत. त्यामुळे SIR प्रक्रियेला गांभीर्य म्हणून लक्षात घ्या आणि आपल्या BLOंना सहकार्य करा. तुमची फॉर्म भरताना मी सांगितलं की 2002ची माहिती सांगितलं मी, परंतु ज्यांचं कोणतीच माहिती अवेलेबल नाही, 2002चीही नाही किंवा कोणते डिटेल्स नाही, त्यांनी हा रकाना ब्लँक ठेवा. इथे कोणतीही माहिती भरू नका, फक्त ही माहिती भरून फोटो पेस्ट करून सिग्नेचर करून माहिती जमा करा. तुम्हाला हिअरिंगच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे ते डॉक्युमेंट सादर करून तुमचं नाव समाविष्ट केले जाईल. त्याच्यामुळे आपल्याकडे 29 जुलैपर्यंत फॉर्म भरायचा आहे. ऑगस्ट-सप्टेंबरला तुमची सुनावणी असणार आहे. ऑक्टोबरला फायनल लिस्ट पब्लिश केले जाईल. अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे. धन्यवाद.